निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। श्रीनाथ तर भानामतीकडे गेले आहेत, मग ते इथे कसे? गंगे, एक काम कर, राजवाड्यावर आपल्या बायात ना त्यासनी निरोप धाड ना, तिथून निघाले ना की इथं बातमी समजली पाहिजे. होय, सांगून ठेवते. आता मच्छिंद्र नाथ येणार हाय म्हणल्यावर समधी तयारी तर करायच लागणार ना व. होय, काय कमी पडलं नाही पाहिजे. आणि त्याची चिंता तू नको करूस. इथं बसल्या बसल्या समद येतंय. ते ग कसं? समज. काय ग, अशी धावत का आलीस? सगळ्या बायका म्हणत होत्या की श्रीनाथ भानामतीकडे गेले आहेत, पण ते त्यांच्या कक्षेत आहेत. पण आम्ही त्यांना जाताना पाहिलं. हो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे, तेही आत्ता. आश्चर्य आहे. आपण जाऊन पाहूया. चला. भानामती, अगं भानामती, अगं नाथ इकडेच यायला निघाल्यात. अगं काय सांगतेस? अगं व्हायचं मला तर काही सुचत नाही. जा, नाथांना वळण्याचं थाट तयार कर. वय वय. देवी, आमच्याकडून एक चूक झाली आहे. कशाबद्दल? कोणती चूक? देवी, श्रीनाथ त्यांच्या कक्षातच आहेत. काय? होय देवी,
पण तुम्हीच तर सांगितलं होतं की ते राजवाड्याबाहेर गेले आहेत म्हणून. होय देवी, आम्ही सगळ्यांनी त्यांना जाताना पाहिलं होतं. मग ते परत केव्हा आले? देवी, त्यांना कोणी येताना पाहिलेलंच नाही. हो, आम्ही प्रवेशद्वारावर सुद्धा विचारलं, कोणीच त्यांना परत येताना पाहिलेलं नाही. मग हे काय खोडं आहे? देवी, पण श्रीनाथ राजवाड्यातच आहे ही आनंदाची वार्ता नाही का? जोपर्यंत मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत मला विश्वास बसणार नाही. देवी, तसं असेल तर आपण सगळ्या तिथे जाऊ. तुम्ही प्रत्यक्ष पहा. होय, चला. गंगे, चांगली दिसते ना ग? अगं हे काही विचारणं झालं का? अगं श्री मच्छिंद्रनाथ येणार आहेत. हा नाही, लगेच कुणाला बी आत सोडू नकोस. तू काय बी काळजी नको करू, मी हाय इकडंच. आणि तू बी बाहेरच थांब, म्हणजे मला त्यांच्या संग बोलायला मिळेल. पण मला बी एकदा दर्शन करायचं आहे. नाही म्हणजे मला तरी मन भरून बघू दे. कसला आवाज आहे? आलं का काय? जा बघ आणि बाहेरच थांब. होय होय, जाते. शुभम भवतु. चला ना.
तुम्ही सांगितलेलं खरं ठरलं. देवी, आम्ही येतो. श्रीनाथांची ध्यान साधना झाल्यावर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. याचा अर्थ श्रीनाथ भानामतीकडे गेलेच नाहीत. या तुम्ही. आज तुम्ही आलात, हे बरं वाटलं. तुला भेटायचं होतं. तुझी इच्छा पूर्ण झाली ना? अजून कुठं? मला तर तुमची सेवा करायची आहे. नाथ, हे सगळं काय आहे? मी काय समजू? मैनावती, तुझ्या दृष्टीला मी दिसतो आहे ना, मग हेच सत्य आहे. तुम्ही परस्त्रीकडे गेलात म्हणून आतून किती तुटले मी, कसं सांगू तुम्हाला? मला ते समजू शकतं. नाही समजणार तुम्हाला. तुम्ही प्रेम केलेलं नाही, मी प्रेम केलंय हृदयापासून. माझा जीव की प्राण आहात तुम्ही. आपला प्राण जातो तेव्हा कसं होतं ना, अगदी तसं झालं मला. नाम तुझे स्मरते मैनावती, विरह हा वाईटच, मग तो कोणत्याही नात्यातला असो. आई मुलाचा असो, स्त्री पुरुषातला असो, गुरु शिष्यातला असो. भावना खरी असते मैनावती, परंतु आपण तिच्या आहारी किती जायचं, म्हणून ध्यान महत्वाचं. हो, पण त्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला राजवाड्याबाहेर जाताना काही सेविकांनी पाहिलं, याचा काय अर्थ आहे? मैनावती, सांज वेळ झाली आहे. दिवे लागणी व्हायला हवी. ही देखील ध्यानाची वेळ आहे. तुम्ही टाळत आहात. नाही मैनावती, ही वेळ जाऊ दे, मग रात्री सांगतो. मी प्रतीक्षा करते. येते.
देवी, आता तुम्हाला शांत वाटत असेल ना? होय माई, माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं. बरं झालं, त्या भानामतीला चांगलीच अद्दल घडली. ते श्रीनाथ सांगणार आहेत नेमकं सत्य काय आहे ते. बघूयात काय सांगतायत. संध्याकाळ झाली, सगळीकडे धूपदीप लावा. बरं झालं ना दुर्गाने श्रीनाथांना पाहिलं ते. हो ग बाई, माई, पण काहीतरी समजायला आपण कमी पडतोय असं वाटतं मला. अगं पण आपण श्रीनाथांना प्रत्यक्ष त्यांच्या कक्षात पाहिलं, मग विषय संपला. नाही, इतकं सोपं नाही ते. म्हणजे श्रीनाथ आपल्याशी खोटं बोलतायत असं म्हणायचंय का तुला? नाही ग, आणि हळू बोल, तिलाही कान असतात. मलाही समजलं नाही तू काय बोलते. भानामतीकडे काय सुरू आहे त्याचा कानोसा घ्यायला हवा. मग तूच जाऊन ये. हो, मीच जाऊन येते. आपल्याला काहीतरी माहित नाही, तिकडे गेल्यावर समजेल कदाचित. हो गो बया, तू आणि काय सुरू आहे? तुला ठाव नाही वय? श्री मच्छिंद्रनाथ इथे आले आहेत का? समद्या गावाला ठाव आहे, पण तुला ठाव नाही वय? कुठे आहे श्रीनाथ? कुठं म्हणजे काय? भानामती संघ आहे. खरं सांगतेस की काय? डोकून बघा, दिसेलच की तुम्हासनी. देवा, तुमच्यासाठी स्वयंपाक केला आहे, वाढू? नको. रोहिणी, या आता. आश्चर्य आहे. पटली बाई खात्री. आमासनी बी नव्हतं वाटलं नात येत्याल घरला. हे तुम्ही रोहिणी, देवी बऱ्या आहेत नव? तुला तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. रागावली वय? तू काळजी करू नकोस. देवी आनंदात आहे.